शुभविवाह या मालिकेच्या 7 डिसेंबरच्या भागामध्ये रागिणी सांगत असते, जा जा लवकर जा, काय माहिती दार बंद आहे, आतमध्ये गॅस लिकेज झाला असेल तर. यावरती भूमी म्हणते, आत्या किती अभद्र बोलताय तुम्ही, इतक्या खालच्या पातळीचा का बरं विचार करताय. यावरती रागिणी म्हणते, नाही विचार करणार, तू पेपरवरती सह्या कर, मी हा विचार करणं बंद करेन. पण तुझ्याकडे वेळ कमी आहे हो, आपल्याकडे कोणतीही गाडीसुद्धा नाही आहे, त्यामुळे बघ आता तू कशी जाशील ते. जा लवकर, तुला लवकरात लवकर आकाशला वाचवायला पाहिजे, नाहीतर तिघांनाही मृत्यूच्या दारामध्ये तुला पाहायला लागेल भूमी. असं म्हणत रागिणी आता मात्र भूमीला उगाचच घाबरवत असते. पण भूमी आता तडक निघते आणि ती आता तिघांनाही वाचवण्यासाठी जात असते. तोपर्यंत गॅस लीक होतंय हे माधवरावांना नीलांबरी सांगते. माधवराव गॅस लीक होत असताना दुरुस्त करण्यासाठी तो गॅस पाहत असतात, पण त्यांना काही सोल्युशन सापडत नसतं. माधवराव म्हणतात, एक काम कर, सगळ्या लाईट्स ऑफ कर, सगळ्यात पहिले खिडक्या खोला आणि मी आकाशरावांना घेऊन बाहेर जातो. तोपर्यंत भूमी आता घराच्या दिशेने येत असते. निघताना ती सगळ्यांना कॉल करते, पण कुणाचाच कॉल काही लागत नसतो. ती रिक्षा थांबवत असते, पण रिक्षा पण तिला काही सापडत नसते. माधवराव म्हणतात, माझा फोन कुठे आहे, आपण भूमीला कॉल करूया की लवकरात लवकर तू आम्हाला इकडे वाचवायला ये. तितक्यात भूमीचा कॉल येतो. आकाश म्हणतो, सायकल राणीचा कॉल आहे आणि कॉल उचलणार, तर तितक्यात तो मोबाईल डिस्चार्ज होतो आणि लाईट नसल्यामुळे तो चार्ज पण करता येत नाही. नीलांबरीचा मोबाईल सापडत नसतो. आता मात्र सगळेच पॅनिक सिच्युएशन होते. त्यावरती आकाश म्हणतो, काय झालं आहे हे. यावरती माधवराव म्हणतात, काळजी करू नका, चला आपण बाहेर जाऊया, तू पटकन खिडक्या खोल बरं नीलांबरी. असं म्हणत नीलांबरीला खिडक्या खोलायला सांगितल्या जातात. इकडे भूमी फोन करत असते आणि कोणाचाच फोन लागत नाही. मग ती भानुशालींना फोन करून इमर्जन्सी सिच्युएशन आहे, तुम्ही ताबडतोब निघून या असं सांगते. आकाश इकडे पॅनिक झालेला असतो. काय झालं आहे, गॅस लिकेज झाला म्हणजे, आणि दार नाही उघडत आहे, या वासामुळे मला गुदमरतंय, आपण सगळे मरणार का, असे 1 न 100 प्रश्न आकाश विचारत असतो. माधवराव म्हणतात, आकाशराव पॅनिक होऊ नका, कोणतीही खिडकी उघडत नसते, दार उघडत नसतं. नीलांबरी म्हणते, देवा, हे असं मारायचं होतं तर दुसऱ्याच्या घरामध्ये आणून का मारलंस, स्वतःच्याच घरामध्ये मृत्यू आणायला द्यायचा ना. इकडे आकाश पॅनिक झालेला असतो, त्याला खोकला येत असतो, दार उघडत नसतं. माधवराव त्याला सावरत असतात. इकडे आता रागिणी विचार करत असते, झालं असेल आत्तापर्यंत तिघंही पॅनिक झाले असतील. भूमी, ही सिच्युएशन तुझ्यामुळे त्यांच्यावरती आलेली आहे, तुझं पेपरवरती सह्या केल्या असतास तर मात्र ही सिच्युएशन आलीच नसती. आकाश पॅनिक होतो, खाली बसतो. नीलांबरी आणि माधवराव, आकाशराव काय झालं काय झालं म्हणून आकाशला सावरत असतात. तोपर्यंत भानुशाली वकील येतात. भूमी भानुशाली वकिलांना म्हणते, सॉरी, म्हणजे खरं तर तुम्हाला मी इमर्जन्सी नसती तर इतक्या तातडीने बोलवलं नसतं. भानुशाली वकील म्हणतात, अहो सॉरी नंतर बोला, सध्या काय सिच्युएशन आहे ते तरी सांगाल का मला. यावरती भूमी सांगते, मला ना आत्या काहीतरी म्हणत होत्या की दाराला लॉक लावलंय, आतमध्ये गॅस लीक झाला तर तिघही जण मरून जातील, म्हणून मला भीती वाटत होती. नक्की असं घडलंय की त्या मला धमकी देत आहेत याबद्दल मला खरंच माहीत नाही आहे, पण आपण ताबडतोब तिकडे पोहोचायला पाहिजे. मग भानुशाली वकील आणि भूमी धावत पळत तिकडे पोहोचतात. तोपर्यंत आता आकाश पॅनिक होऊन पडलेला असतो आणि नीलांबरी म्हणत असते, एक काम करूया का, पटकन लाईट लावूया आणि माझा फोन चार्ज करूया. यावरती आता मात्र इकडे माधवराव म्हणतात, नीलांबरी वेड लागले का, जर का लाईट लावली तर स्फोट होईल, तुला कळत नाही आहे का. मग आता भूमी येते आणि म्हणते, बाबा मी आलेली आहे. माधवराव म्हणतात, लवकर कडी खोल, इकडे आकाशरावांची तब्येत बिघडली. यावरती भूमी सांगते, बाहेरून लॉक आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही लॉक तोडून आत येण्याचा प्रयत्न करतोय. आता भानुशाली वकील तिकडचा एक दगड घेऊन लॉक तोडण्याचा प्रयत्न करत असतात. नीलांबरी, माधवराव आणि आकाश या सगळ्यांना आता मात्र घुसमटायला होत असतं. तोपर्यंत लॉक तोडून दोघंही जण आत येतात. माधवराव ओरडत असतात, अगं भूमी लवकर कर, आकाशरावांची तब्येत बिघडत चाललेली आहे. आकाश जवळजवळ बेशुद्धच पडलेला असतो. भूमी दार उघडते, आकाशची सिच्युएशन पाहते आणि तिला रडू कोसळतं. मग आकाशला घेऊन आणि आईबाबांना घेऊन भूमी बाहेरच्या एका बेंचवरती येते. बेंचवरती आल्यावरती ती म्हणत असते, आकाश अरे उठ ना, आकाश उठ ना. माधवराव म्हणतात, त्यांच्या तोंडावरती पाणी मार, मग ते उठतील. माधवरावांनी दिलेलं पाणी तोंडावरती मारताच आकाश आता डोळे उघडायला लागतो. भानुशाली वकील म्हणतात, पॅनिक होऊ नका, सगळं काही ठीक होईल. पाणी मारल्यावरती हळूहळू डोळे उघडत आकाशची शुद्ध येते. भूमी म्हणते, आकाश तू ठीक आहेस ना. यावरती आकाश म्हणतो, सायकल राणी काय झालं होतं, आणि आई बाबा ठीक आहेत ना. भूमी सांगते, आकाश हो सगळे ठीक आहेत, तू ठीक आहेस ना. आकाशला शुद्ध आलेली असते. आकाश उठून बसतो. भूमीच्या जीवामध्ये जीव येतो.
आता मात्र खूप थोडक्यात निभावलेलं असतं. भूमी म्हणते, आकाश तू ठीक आहेस ना? आकाश म्हणतो हो. माधवराव देवाचे आभार मानतात आणि सगळे सही सलामत आहेत. भूमीच्या डोळ्यात पाणीच येतं आणि म्हणते, आकाश तुला जर काही झालं असतं तर माझं काय झालं असतं आकाश? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आकाश. तितक्यात आता भानुशाली वकिलांनी बोलवलेला गॅस एजन्सीवाला माणूस येतो आणि म्हणतो, सर जो बिघाड झाला होता ना तो मी दुरुस्त केलेला आहे. आता काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही आतमध्ये राहू शकता. यावरती भानुशाली वकील म्हणतात, चला आता आपण सगळ्यांनी आतमध्ये जाऊया, काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. यावरती आता इकडे भूमी सांगत असते, आई बाबा तिथे तुम्हाला दुसरा कोणता त्रास नाही आहे ना? यावरती आता नीलांबरी नालायक सांगत असते, नाही नाही बाकी त्रास काय, सगळंच प्रॉब्लेमॅटिक आहे. पंखे नाही आहेत, बाथरूमचं दार नीट लागत नाही आहे, कड्या सगळ्या दुरुस्त नाही आहेत, सिंक इतकी घाण असते ना की भांडी घासायच्या आधी सिंक घासून घ्यायला लागते. खूप सगळं घाणेरडेपणा आहे. याच्यावरती आता माधवराव म्हणतात, नीलांबरी अगं दुसऱ्याने केलेल्या उपकाराची जरा तरी जाण ठेव की. अगं दुसऱ्याने केलेले उपकार याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायची, तर इतकी कृतज्ञ कशी ग तू नीलांबरी? असं म्हणत आता माधवराव नीलांबरीला चांगलंच सुनावतात आणि म्हणतात, नाही नाही आम्हाला इथे खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे भूमी बाळा. पण इकडे आकाश सांगत असतो, बाबा एक काम करा ना, तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्यासोबत चला ना घरी. पण भूमी काहीच बोलत नसते. भूमी अजिबात त्यांना घरी चला असं म्हणत नसते. हे लक्षात माधवरावांच्या येतं. माधवराव म्हणतात, नको आकाश राव, आमचं सगळं इथे ठीक चाललंय, तुम्ही आमची काळजी करू नका बरे, सगळं काही ठीक आहे आणि आम्ही इथे मजेत आहोत. असं म्हणत माधवराव आकाशसोबत जाण्याचं टाळतात आणि म्हणतात, तुम्ही आता सगळ्यांनी घरी जा. म्हणजे भानुशाली वकील तुम्हीसुद्धा आणि भूमी आकाश तुम्हीसुद्धा, खूप रात्र झाले, घरचे तुमची काळजी करत असतील. असं म्हणत माधवराव सगळ्यांना घरी जायला सांगतात. पण माधवरावांच्या डोक्यात एकच विचार येतो की माझी लेक अशी नाही आहे, इतक्या आईबाप संकटात आहेत तर ती आपल्या घरी चल म्हणून म्हणणारच का बरं? ही अशी वागते, नक्कीच हिला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तोपर्यंत आकाशला धरून आता मात्र भूमी आणि भानुशाली वकील कारमध्ये येतात. निघताना भूमी आता वळून पाहते आणि माधवरावांचा तिच्या चेहऱ्यावरचा ताणतणाव माधवराव ओळखतात आणि विचार करतात, नाही नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय लपवते भूमी माझ्यापासून? मला हे शोधून काढायलाच पाहिजे. निघताना भूमी मागे वळून वळून पाहत असते आणि माधवरावांचा संशय तेवढाच दृढ होत असतो. नंतर भूमी कारमध्ये बसते, आकाशला घरी घेऊन येते, आपल्या रूममध्ये झोपवते आणि तडक जाब विचारण्यासाठी नीलांबरीकडे येते. नीलांबरी म्हणते, आलीस का गं? म्हणजे आहे ना जिवंत आकाश अजून, का झाला स्वर्गवासी? आणि तुझ्या आईबाबांचं काय? भूमी म्हणते, आत्या किती निष्ठुर आणि पाताळयंत्री आहात तुम्ही. तुमचं वैर माझ्याशी आहे ना? माझ्याशी जर तुमचं वैर आहे तर या सगळ्याचा त्रास तुम्ही माझ्या फॅमिलीला का देताय? माझ्या फॅमिलीने तुमचं केलंय तरी काय? आकाशने तुमचं केलंय तरी काय? तुम्ही मला त्रास द्या, माझ्याशी बोला. याच्यावरती रागिणी म्हणते, तुला एक गोष्ट सांगू का? मी तुला आत्तापर्यंत खूप चांगली ओळखायला लागलेली आहे. म्हणजे कुठे काय दाबलं की कुठे काय दुखतं हे मला बरोबर माहिती आहे. आणि एका खलनायिकेसारखा आता डायलॉग मारू का मी? एखाद्या राजाचा जीव कसा पोपटात असतो तसा तुझा जीव तुझे आई बाबा आणि तुझ्या नवऱ्यात आहे. मी तुला काही केलं ना तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आहे तुला, पण जर तुझे आई बाबा आणि आकाश यांना जर मी काही केलं तर तुला प्रॉब्लेम नक्की होणार आहे आणि त्याचसाठी मी हे करते. एक लक्षात ठेव भूमी, जर तुला ह्या सगळ्यांना सुखरूप ठेवायचं असेल तर लवकरात लवकर पेपरवरती सह्या करून मोकळी हो. हाच एकमेव पर्याय तुझ्याकडे आहे, दुसरा पर्याय नाही. असं म्हणत आता इकडे रागिणीने खूप मोठी चाल खेळलेली असते आणि ती भूमीला या सगळ्यामध्ये नामोहरण करायला बसलेली असते. फक्त प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर, मी सगळं थांबवेन. पण भूमी तेवढ्याच ठामपणे प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करणार नाही असा दृढ निश्चय करते. तोपर्यंत इकडे आता रागिणी सांगत असते, हे बघ तू आकाशला सगळं सांगशील आणि मला त्याच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल तिरस्कार दिसेल, पण हे सगळं झाल्यावरती मी काय करेन ते सुद्धा बघ. पण भूमीने निश्चय केलेला असतो, काहीही झालं तरी आत्याचं भांडं आकाशसमोर फोडायचंच. पण आकाशला सांगायचं कसं यासाठी मात्र आता भूमी विचार करत असते. अशा पद्धतीने आकाशला सांगितलं पाहिजे की आत्यांचं सगळं भांडं पण फुटेल आणि त्याचप्रमाणे आकाशला नॉर्मली सांगून समजणार नाही तर त्याला वेगळ्या ट्रिकने समजावायला लागेल. त्यामुळे आता गोष्ट सांगत भूमी आता एका आईची आणि मुलाची, एक आई आपल्या मुलाच्या जीवावरती कशी उठलेली असते हे सांगत असते. त्यावरती आता भूमी सांगते, फक्त पैशासाठी ती आई हे सगळं करत असते. आपल्या मुलाच्या जीवावरती उठलेल्या आईची गोष्ट ऐकत आकाशला खूप आश्चर्य वाटतं. या सगळ्यातून आत्याबद्दलचं सत्य आता भूमी आकाशसमोर आणून आकाशला सावध करणार असते. एकदा का आकाशला सत्य समजलं की तो भूमीच्या पाठीशी ठाम उभा राहत आत्याच्या विरोधात जाणार असतो.